नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत। त्यामध्ये आपण बेसिक ते ॲडव्हान्स गणित पाहणार आहोत। तर पहिला चॅप्टर आहे इथे संख्या व संख्येचे प्रकार। तर त्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या, त्यांनाच मोज संख्या असे सुद्धा म्हणतात। तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4 आणि याच प्रकारे पुढे ज्या संख्या येतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। त्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही अनंत आहे, जी की सांगता येत नाही। त्यानंतर संख्येचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या। आणि पूर्ण संख्या कोणत्या आहेत? त्या 0, 1, 2, 3, 4 या प्रकारे जे संख्या असतात त्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात। आणि सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असते आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या ही सांगता येत नाही, म्हणजे ती अनंत असते। त्यानंतर संख्येचा तिसरा प्रकार आहे तो पूर्णांक संख्या। तर पूर्णांक संख्या कोणत्या? तर पूर्णांक संख्या म्हणजे सुरुवातीला नैसर्गिक संख्या आपण लिहून घेतल्या, त्यानंतर 0 आणि नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या म्हणजे -1, -2, -3 याप्रमाणे, आणि या इकडे अनंत असतील आणि यासुद्धा इकडे अनंत असतील। तर या प्रकारच्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात। आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या ही सांगता येत नाही, कारण तिकडे अनंत आहे, आणि त्याच प्रकारे सर्वात मोठी पूर्णांक संख्यासुद्धा सांगता येत नाही, कारण ती सुद्धा इकडे अनंत आहे। त्यानंतर संख्येचा चौथा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे समसंख्या। तर समसंख्या कोणत्या? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात। आणि समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात। उदाहरण आपण पाहूया 98, ही सुद्धा समसंख्या आहे, कारण या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे। त्याच प्रकारे 102 ही सुद्धा समसंख्या आहे। त्यानंतर संख्येचा पुढचा प्रकार आहे विषम संख्या। तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही तिला विषम संख्या असे म्हणतात। विषम संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात। उदाहरण आपण बघूया 11। 11 ही विषम संख्या आहे, कारण या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही आणि एकक स्थानी 1 आहे। त्याच प्रकारे इकडे 99 ही संख्या सुद्धा विषम संख्या आहे, कारण या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही आणि या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। त्यानंतर संख्येचा आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मूळ संख्या। तर मूळ संख्येची व्याख्या आहे ज्या संख्येला 1 व ती संख्या या संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। तर 1 ते 100 पर्यंतच्या जर आपण मूळ संख्या बघितल्या तर 1 ते 10 मध्ये 1 ही मूळ ही संख्या नाही आणि 1 ही संयुक्त ही संख्या नाही। त्यानंतर आले 2, तर 2 ला फक्त 2 ने आणि 1 नेच भाग जातो। त्याच प्रकारे 3, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 7। इथे 4 आपण घेतले नाही, कारण 4 ला 2 ने सुद्धा भाग जातो आणि 1 ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे 4 ही मूळ संख्यामध्ये येणार नाही। त्यानंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19। त्यानंतर 21 ते 30 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत फक्त 23 आणि 29। त्यानंतर 31 ते 40 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत त्या म्हणजे 31 आणि 37। त्यानंतर 41 ते 50 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत 41, त्यानंतर 43 आणि त्यानंतर 47। त्यानंतर 51 ते 60 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत 53 आणि 59। त्यानंतर 61 ते 70 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत 61 आणि 67। त्यानंतर 71 ते 80 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या आहेत 71, 73 आणि 79। त्यानंतर 81 ते 90 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आहेत 83 आणि 89।
त्यानंतर 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या असणार आहेत त्या म्हणजे फक्त 97. इथे 93 सुद्धा येणार नाही, कारण 93 मधल्या जर संख्येची जर आपण अंकांची बेरीज केली तर ते येते 9 आणि 3 12, आणि 12ला 3ने भाग जातो, त्यामुळे 93 सुद्धा येणार नाही, 91 सुद्धा येणार नाही, फक्त 97 ही संख्या येणार आहे. त्यानंतर 1 ते 50 पर्यंतच्या जर आपण मूळ संख्या बघितल्या तर त्या येतात 15, आणि 1 ते 100 पर्यंतच्या जर मूळ संख्या आपण या सर्व मोजल्या तर त्या येतात 25. त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. तर इथे 3 आणि 5 या दोन मूळ संख्या आहेत, आणि या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे ती म्हणजे 4. तर या प्रकारे आपल्याला एक जोडमूळ संख्या मिळाली 3 आणि 5. त्याचप्रकारे दुसरी जोडमूळ संख्या आहे 5 आणि 7. त्याचप्रकारे 11, 13, त्यानंतर 17, 19, त्यानंतर 29, 31, त्यानंतर 41 आणि 43, परत 59 आणि 61, आणि शेवटला 71 आणि 73. या प्रकारे 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. त्यानंतर संख्येचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा 1 सोडून मूळ नसलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात, आणि 1 ही अशी संख्या आहे जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. म्हणजे 1 नंतर 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत, तर 3 नंतर येणार आहे ती 4 संख्या, त्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 6 म्हणजे ज्या संख्येचे 1 पेक्षा जास्त विभाजक आहेत. म्हणजे इथे 4चे जर आपण विभाजक बघितले तर 4ला 1ने सुद्धा भाग जातो, 4ने सुद्धा जातो आणि 2ने सुद्धा जातो, त्यामुळे 4 ही संख्या संयुक्त संख्या आहे. त्याशिवाय मूळ संख्या नसणाऱ्या संख्या म्हणजे आपण संयुक्त संख्या आहेत असे म्हणू शकतो, आणि सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. त्यानंतर इथे 6 नंतर 7 ही संख्या बघितली तर 7 ही मूळ संख्या येते. त्यानंतर पुढची संयुक्त संख्या आपल्याला मिळेल 8, आणि 8 नंतर मिळेल 9, आणि 9 ही सर्वात लहान धनविषम संयुक्त संख्या आहे. त्यानंतर संख्येचा पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या कोणत्या? 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते. तर नैसर्गिक संख्या आपल्याला माहीत आहेत 1 पासून सुरुवात होते, आणि 2 क्रमगत म्हणजे 1 गुणिले 2 या 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट, त्यामुळे छेदस्थानी आपण 2 केले. त्यानंतर 2ला 2 कॅन्सल झाले, उरले फक्त 1, त्यामुळे पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 1. त्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर 2 ही एक नैसर्गिक संख्या, आणि त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 3, आणि या 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. त्यानंतर 2ला 2 गेले, त्यानंतर उरले फक्त 3, त्यामुळे दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 3. त्यानंतर 3 आणि 4 या सुद्धा क्रमवार 2 नैसर्गिक संख्या आहेत, आणि 4 आणि 5 यांचे सुद्धा आपण याच प्रकारे जर केले तर 2 के 2, 2 दुनी 4, आणि इकडे 3 दुनी 6. त्याचप्रकारे इकडे 2 के 2, 2 दुनी 4, आणि इकडे 5 दुनी 10. तर या प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळतील 1, 3, 6 आणि 10. त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आपण पाहणार आहोत परिमेय संख्या. तर परिमेय संख्या म्हणजे काय? P हा अंश आहे आणि Q हा छेद आहे, परंतु Q हा 0 सोडून इतर कोणतीही संख्या असेल तर दिलेली संख्या ही परिमेय संख्या असते. उदाहरणार्थ 2, 2/3, त्यानंतर ऋण 3/4 या परिमेय संख्या आहेत, कारण इथे जो आपण छेद देणार आहोत तो छेद 0 सोडून कोणतीही संख्या आहे. त्यानंतर संख्येचा पुढचा प्रकार अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या कोणत्या? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवृत्ती नसते. उदाहरणार्थ आपण पाहूया 1.5
1 2 4 5 6 7 या संख्येचे दशांश रूप अखंड आहे आणि इथे कोणताही बार नाही म्हणजे आवर्ती नाही, म्हणजे ही संख्या अपरिमेय संख्या आहे. त्याचप्रकारे वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या संख्यासुद्धा अपरिमेय संख्या आहेत. तर या प्रकारे आपण गणिताचा पहिला चॅप्टर संख्या पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.